इन्स्पेक्टर प्रतीक यांनी नुकताच शहरातील पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला होता. आधीच्या काही पेंडिंग केसेसची फाईल त्यांनी पाहिली होती. त्यात चोरी, दरोडे आणि इतर गंभीर गुन्ह्यांची माहिती होती. पण त्यांचं लक्ष गेलं ते शहरात झालेल्या त्या 4 खुनांकडे. मागील काही दिवसात शहरातील 4 ठिकाणी 4 वेगवेगळ्या माणसांचे खून करण्यात आले होते. एका धारदार शस्त्राने चौघांचीही वेगवेगळ्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती. खून निर्दय असून देखील खुनी अजून पोलिसांच्या जाळ्यात सापडला नव्हता. पोलिसांचा त्यांच्या परीने तपास सुरू होता, पण हे खुनाचं सत्र अचानक थांबल्यामुळे ते देखील प्रश्नात होते. पुढचे खून होतील का याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. इन्स्पेक्टर प्रतीकचे सहाय्यक इन्स्पेक्टर अमर ही केस पाहत होते, पण अचानक एका अपघातामुळे त्यांना सुट्टी घ्यावी लागली आणि या केसची फाईल इन्स्पेक्टर प्रतीककडे आली. कमिशनर साहेबांनी इन्स्पेक्टर प्रतीकवर विश्वास टाकून लवकरात लवकर खुनी शोधून काढण्याचा आदेश दिला. इन्स्पेक्टर प्रतीकने जेव्हा केसची तपासणी केली तेव्हा त्यांना काही ठळक गोष्टी दिसून आल्या. 4ही खून पार्किंग लॉटमध्ये झाले होते आणि विशेष म्हणजे प्रेताच्या शेजारी लाल बुटाचा एक जोड ठेवला होता. जणू काही खुनी खून करून आपला ऑटोग्राफ सोडून गेला आहे. इन्स्पेक्टर प्रतीकने नव्याने शोध सुरू केला. त्यांनी 4ही मृत व्यक्तींच्या घरच्यांशी संवाद साधला. त्यांना हे कळलं की ते सगळेजण आपापल्या व्यवसायात यशस्वी होते. लगेच कुणावर संशय येईल असं कुणीच नव्हतं. जेव्हा जेव्हा खून झाले तेव्हा तिकडचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद होते. म्हणजे खुन्याने फार हुशारीने आणि संधी साधून आपलं काम बजावलं होतं. इन्स्पेक्टर प्रतीकने मृत झालेल्या 4 व्यक्तींचे एकमेकांबद्दल ओळख होती का हे शोधलं. फार कमी वेळात त्यांना समजलं की हे 4 जण लहानपणीचेच मित्र होते. चौघेही एकाच शाळेत शिकले होते. मात्र शाळा संपल्यानंतर सर्व वेगवेगळ्या मार्गाला लागले. एकाच शहरात असून देखील त्यांचं भेटणं फारच क्वचित व्हायचं. पण मग प्रश्न होता की यांना एका पाठोपाठ एक मारायचं कारण काय असेल. इन्स्पेक्टर प्रतीक अजून सखोल तपास करत होते, पण अजून कोणतेच धागेदोरे लागत नव्हते. फॉरेन्सिक टीम कडूनही मदत होईल अशी कोणतीच माहिती आली नव्हती. कुणी साक्षीदारही पुढे आला नव्हता. इन्स्पेक्टर प्रतीक याच विचारात पोलीस स्टेशनवरून रात्री थकून घरी गेले. घरी आल्यावर त्यांनी त्यांच्या बायकोला आपल्या लहान मुलाबद्दल विचारलं. शाळेतून रडत आला आणि न जेवता झोपला असं त्यांच्या बायकोने सांगितलं. का, काय झालं असं इन्स्पेक्टर प्रतीकने विचारलं. वर्गात मुलांनी त्याची मस्करी केली आणि हसले असं बायकोने सांगितलं. इन्स्पेक्टर प्रतीकने ठीक आहे म्हणत आपल्या मुलाच्या बेडरूम मध्ये प्रवेश केला. त्याला कसं बसं उठवत जेवायला बसवलं. जेवण झाल्यावर तो पुन्हा आपल्या खोलीत जाऊन बिछाण्यात पडला. उद्या मम्मी येईल स्कूलमध्ये तुझ्या टीचरशी बोलायला असं सांगून त्यांनी मुलाला झोपवलं. मुलगा झोपल्यावर तेही आपल्या खोलीत येऊन अंथरुणावर पडले. पडल्या पडल्या अचानक त्यांना काहीतरी जाणवलं. ते तत्काळ आपल्या जागेवरून उठले. घरच्या कपड्यावरच त्यांनी बाईकवरून पोलीस स्टेशन गाठलं. कॉन्स्टेबल शिंदे त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. सर, तुम्ही इतक्या रात्री, काय झालं? शिंदे, ते 4 खून जे झालेत त्याचा खूप मोठा पुरावा हाती लागला आहे. काय म्हणता सर? काय आहे तो? शिंदेने विचारलं. हे 4 जण ज्या शाळेत होते त्या शाळेतल्या प्रत्येक वर्गाच्या मुलांची यादी आपल्याला हवी आहे. तुम्ही उद्याच माझ्यासोबत तिकडे चला आणि सध्या तरी फॉरेन्सिक टीमला विचारा की जे बुटांचे जोड आपल्याला डेड बॉडी जवळ सापडले आहेत ते एकाच बनावटीचे आहेत का? शिंदे लगेच हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच इन्स्पेक्टर प्रतीक कॉन्स्टेबल शिंदेसोबत त्या मृत व्यक्तींच्या शाळेत गेले. त्यांनी प्रत्येक वर्षाच्या मुलांची यादी पाहिली. जवळजवळ सगळ्यांची नावं पुढच्या वर्गात एकत्र जाताना दिसली. पण एक नाव असं होतं जे 8वी नंतर एकाएक गायब झालं होतं. 2 होती. आईने परीक्षेच्या वेळेस वैद्यकीय कारणांमुळे दाखला काढला. प्रतीकने शाळेत विचारपूस केली, पण इतकी वर्ष लोटल्यामुळे विशेष माहिती काही मिळाली नाही. तेवढंच कळलं की मुलगा आजारी असल्याने शाळा सोडली होती. इन्स्पेक्टर प्रतीकने कॉन्स्टेबल शिंदेला त्या विद्यार्थ्याच्या शोध मोहिमेवर लावलं. इतर मुलांची विचारपूस आणि जुन्या घराचा पत्ता मिळून शेवटी त्या मुलाचा ठाव ठिकाणा लागला. शिंदेने त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. तो मुलगा आता मध्यमवयीन पुरुष झाला होता. शहरातील एका कारखान्यात काम करत होता. एके दिवशी कामावरून येताना रस्त्यात एकाने त्याला मुद्दाम धक्का मारला. धक्का लागताच तो तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण तोच माणूस पुन्हा धक्का देत त्याच्यावर आरडाओरड करू लागला. इतक्या वेळ घाबरून राहणारा तो पुरुष अचानक थांबला. त्याने शरीर घट्ट केलं. धक्का देणाऱ्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, हिशोबात राहिला तर ठीक, नाहीतर कापून टाकेन.
आणि कोणत्या तरी बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये फेकून दिली तुला. हे ऐकताच तिथे लपून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला ताब्यात घेतलं. हा सगळा सापळा इन्स्पेक्टर प्रतीकने रचला होता. त्या माणसाला पकडल्यानंतर त्याच्या घरावरही छापा टाकण्यात आला. घरात तो एकटाच राहत होता. छाप्यात मृतकांचे फोटो आणि त्यांच्यावर ठेवलेली पाळत एका डायरीत लिहिलेली सापडली. पण अजून उरलं होतं खुणामागचं कारण. प्रतीकने त्या माणसाची चौकशी केली. तेव्हा कळलं की शाळेत असताना ते चौघे मित्र याची थट्टा करत. विशेषतः पार्किंगमध्ये त्याला विदूषकाचे लाल बूट घालून नाचायला भाग पाडलं जात असे. हा अपमान त्याच्या मनावर इतका खोल बसला की त्याचा मानसिक समतोल ढासळला आणि त्याला त्यावेळेस शाळा सोडावी लागली. वर्षानुवर्ष तो राग मनात साठवत राहिला. आई वडील गेल्यावर तो पूर्णपणे एकटा पडला. आयुष्यात एक मुलगी आली, पण ती नातेसंबंध टिकू शकली नाही. एका दिवशी पार्किंग लॉटमध्ये त्याला त्या जुन्या मित्रांपैकी एक दिसला. त्याने पुन्हा मिश्किलपणे त्याची टर उडवली. जुना अपमान पुन्हा जागा झाला आणि त्याने ठरवलं आता बदला घ्यायचाच. मग त्यानं चौघांचं निरीक्षण केलं, त्यांच्या सवयींची माहिती काढली आणि एका मागून एक त्यांची हत्या केली. प्रत्येक ठिकाणी विदूषकाचे लाल बुट ठेवून तो आपला संदेश देत गेला. सगळं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर प्रतीकने शांतपणे केसची फाईल तयार केली आणि पुढची प्रक्रिया सुरू केली. तेव्हा कॉन्स्टेबल शिंदेंनी त्यांना विचारलं, सर पण त्या रात्री तुम्हाला अचानक कसं काय सुचलं? इन्स्पेक्टर प्रतीक थोडं हसले आणि म्हणाले, काही जखमा वरवर भरल्या असल्या तरी आत मात्र त्या कायम ताज्याच राहतात.